खूप छान दिसतोयस तू. अगदी एखाद्या राजकुमारासारखा. हे घे एका राजकुमारासाठी. शुभू कसलं भारी दिसायला लागलास. एकदम शाहरुखच. शुभू मी परत एकदा प्रेमात पडलो तर तुझ्या. स्वीटी, मला इथं तर कुठली बी नाटकं नको आहेत. नाटकं कसली असं काय बोलायलायस. मी आपलं सहज बोललो. तुझं सहज काय असते की नाही ते मला चांगलं ठाऊक आहे. बरं राहिलं, पण हे काय अचानक लुक एकदम चेंज केलास की रे. हा कसं काय अचानक. अरे तुला सांगायला नाही का मी. अगं श्रावणी मॅडमांनी गिफ्ट दिले मला. त्यांनीच माझा लुक चेंज केलाय. श्रावणीचं तर तिनं कशाला तुझं लुक चेंज केला. हा तिनं दिले ती कापड तुला. तुझी होणारी बायको तर मी आहे ना शुभू. मग मी द्यायला पाहिजे तुला. आलोच मी. शुभू ऐक की, मी का नाही तुला श्रावणीपेक्षा एकदम भारीतले कपडे देतो. चल की. अगं श्रावणी मॅडमनी दिलाय मला ड्रेस. आता आपण पुन्हा कधी बघूया. शुभू ऐक की. शुभू मी एकदम कधीच ऐकत नाही माझं. पण भारी तर दिसायलाय. अरे शुभंका, नवीन ड्रेस छान दिसतोयस. धन्यवाद. आणि डॅशिंगही वाटतोयस तू. होय, साहेबांनी दिलाय. इथला सिक्युरिटी गार्ड कुठे आहे. 2 सिक्युरिटी गार्ड होते ना. मगाशी मी राऊंडअपला गेलो होतो पण माझ्या लक्षात नाही आलं. सिक्युरिटी इकडे. बोला सर. इथला दुसरा गार्ड कुठे आहे. सर तो बाजूच्या दुकानात गेलाय. काय बाजूच्या दुकानात. बंगल्याच्या आसपास 2 किलोमीटर कुठलंच दुकान नाहीये. आणि असा ड्युटी सोडून कसं काय गेला तो. सर मी त्याला अडवलं होतं पण तो बोलला की मी लगेच जाऊन येतो असं. काहीतरी काळं बेर आहे. गडबड होणार आहे वाटतं. तू 1 महिन्यापूर्वी जॉईन झालायस ना. हो साहेब. साहेब तुम्ही काळजी करू नका. मी जीव देईन पण साहेबांना काही होऊ देणार नाही. तोच सिक्युरिटी गार्ड आहे जो 1 महिन्यापूर्वी जॉईन झालेला. साहेब बंगल्यामध्ये कुणाला बी आत सोडू नका आणि कुणाला आत बी घेऊ नका. अरे पण शुभंकर झालं तरी काय. मला पाल चुकचुकल्या. काहीतरी मोठं संकट ओढवणार आहे. मी साहेबांना बघून येतो. हा हो तुम्ही सगळं चेक करा. ठीक आहे. मॅडम मिनिस्टर सरांनी तुमच्यासाठी एवढी मोठी पार्टी अरेंज केली आहे. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे. प्लीज 2 शब्दात सांगा ना. काय बोलू. निशब्द आहे मी. मला शब्द सुचत नाही आहेत आज. माझ्या भावाचं म्हणजे विश्वंभर साहेबांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतका विश्वास आहे की आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी 10 गावं दत्तक घेतली आहेत. त्या गावांमध्ये ते शेतीविषयक सुधारणा करणार आहेत. तिथल्या लोकांना रोजगार देणार आहेत. मुलांसाठी शाळा निर्माण करणार आहेत. आता एवढं सगळं करणार आहेत ते म्हटल्यानंतर मीही म्हटलं थोडीशी जबाबदारी आपणही उचलूया. आणि म्हणून ह्या सगळ्या गावांमधल्या घरांची डागडुजी करण्याचा निर्णय मी घेतलाय. ती जबाबदारी मी घेणार. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की विश्वंभर साहेब शिक्षण मंत्री आहेत, पण तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची समाजकार्य ते करत असतात. आता लाडकी लेक योजनाच बघा किती यशस्वी आणि लोकप्रिय झाली आहे. ही योजना जी आहे ती माझ्या मुलीवरून घेतली बरं का साहेबांनी. म्हणजे ही योजना निर्माण करताना सुद्धा त्यांनी माझी परवानगी घेतली होती. खेडोपाडी शहरात सुद्धा कित्येक मुली ह्याचा फायदा घेत आहेत. तर हे समाजकार्य साहेबांचं चालूच असतं. आज आपण सगळेजण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे आलायत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.
संशयित तर कोण दिसेना झालंय. सगळी शांतता आहे, पण वादळपूर्वीची शांतता नाही ना भाई. साहेब, बाहेरचा सिक्युरिटी गायब आहे. काय? होय, ऐका, हे दगाबाजीचं लक्षण असू शकते. इथं सगळ्यांनी अलर्ट करा, लक्ष ठेवून राहा. हा, तुम्ही इथं बघा, मी बाहेर आहे. हो, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. शुभू टेन्शन मध्ये का दिसतोय? काय झालंय? लाईट कसे काय गेले अचानक? देवा, अरे लाईट कशी गेली? हवालदार शिंदे, बघा लाईट कशी गेली ती. पृथ्वी जरा बघ, पटकन जनरेटर वगैरे ऑन कर. मी बघतो. कोणीही इकडे तिकडे जाऊ नका, पॅनिक होऊ नका, जिथे तिथे थांबा. एका जागेवर थांबा, कोणी पळू नका. रे, दरवाजा कसा बंद झाला? इन्स्पेक्टर, हो, बघा ना काय झालंय ते. हो, थांबा, मी बघतो. पृथ्वी सर, माझ्या मोबाईलचं नेटवर्क गेलाय. नेटवर्क गेलंय? हो, माझ्याही फोनला नेटवर्क नाहीये. हो खरंच नेटवर्कच नाही. असं कसं झालं पण अचानक?